नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेक घरांमध्ये केला जाणारा उपाय जाणून घेणार आहोत। देवघरात कवड्या नेमक्या कुठे आणि कशा ठेवाव्यात, जेणेकरून घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील। अनेक लोक कवड्या आणतात, पण योग्य दिशा, योग्य पद्धत आणि योग्य नियम माहिती नसल्यामुळे त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक खास गुपित उपाय, जो फार थोड्या लोकांना माहिती आहे। कवड्यांचे धार्मिक महत्त्व काय आहे? हिंदू धर्मात कवड्या म्हणजेच शंखाच्या जातीतील एक पवित्र वस्तू मानली जाते। समुद्रातून मिळणाऱ्या कवड्या या माता लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात। पुराणांनुसार समुद्रमंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाल्या, त्यामुळे समुद्राशी संबंधित वस्तूंमध्ये लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते। म्हणूनच घरात कवड्या ठेवणे म्हणजे धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणे होय। देवघरात कवड्या कुठे ठेवाव्यात? कवड्या नेहमी देवघराच्या ईशान्य दिशेला उत्तर पूर्व ठेवाव्यात। शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या कपड्यावर ठेवाव्यात। एका तांब्याच्या किंवा पितळेच्या ताटात तांदूळ भरून त्यावर 7, 9 किंवा 11 कवड्या ठेवाव्यात। लक्षात ठेवा, कवड्या कधीही थेट जमिनीवर ठेवू नका। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपाय: शुक्रवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। देवघरात दीप लावा, कवड्यांवर कुंकू आणि हळद लावा। ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा। यानंतर त्या कवड्या देवघरात स्थिर ठेवा। असे केल्यास आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात आणि घरात पैशांची आवक वाढते असे मानले जाते। कोणत्या चुका टाळाव्यात? तुटलेल्या किंवा खराब कवड्या वापरू नका। देवघरात धूळ साचू देऊ नका। कवड्या बाथरूम किंवा स्वयंपाकघरात ठेवू नका। वारंवार त्यांची जागा बदलू नका। आणखी एक प्रभावी उपाय: दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कवड्या पूजेत ठेवून नंतर त्या तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवल्यास धनसंचय वाढतो असे मानले जाते। मित्रांनो, श्रद्धा आणि योग्य पद्धत यांचा संगम झाला कीच उपाय परिणामकारक ठरतो। कवड्या ही फक्त एक शंखाची वस्तू नसून ती समृद्धीचे प्रतीक आहे। योग्य दिशेला, योग्य दिवशी आणि मंत्रजपासह ठेवलेल्या कवड्यांमुळे घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य येते। जर तुम्हाला असे धार्मिक, वास्तू आणि देवघर संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।